मित्रांनो, मला आवडलेली कथा ह्या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत. उपनिषदातील कथा. कथेचं नाव आहे रईक्व आणि जानश्रुती. फार फार वर्षापूर्वी आपल्या महान भारतभूमीत ज्ञानश्रुती नावाचा एक राजा राहत होता. तो न्यायप्रिय, विद्वान आणि धर्मपरायण असा आदर्श राजा होता. तसंच तो अतिशय परोपकारी आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. राज्यात त्याने अनेक विश्रामगृहे आणि अन्नछत्रे बांधली होती. त्यामध्ये मोफत राहण्याची आणि मोठ्या प्रमाणावर अन्नदानाची व्यवस्था त्याने केली होती. त्यामुळेच त्याच्या राज्यात प्रवाशांची राहण्या खाण्याची उत्तम सोय होत असे. राज्यातील आणि राज्याबाहेरून येणारे सर्व प्रवासी त्याच्या या उदारपणाची स्तुती करत असत. मात्र आपणच प्रजेचा सर्वश्रेष्ठ पोशिंदा आहोत आणि आपल्यासारखा दानी दुसरा कोणीही असू शकत नाही, असा त्याच्या मनात अहंकार होता. लोकांना धनसंपत्ती आणि भेटवस्तू दान करणे आणि धर्मादाय कामे करणे हाच पुण्य मिळवण्याचा आणि मनःशांतीचा सर्वोत्तम मार्ग आहे, असं त्याला वाटत असे. एके रात्री राजमहालाजवळील बगीचात राजा चांदण्यांची शोभा पाहत बसला होता. तेव्हा त्याला आकाशातून उडत जाणारी एक हंस पक्ष्याची जोडी दिसली. पक्ष्यांची भाषा अवगत असल्यामुळे ज्ञानश्रुती त्याचे संभाषण समजू शकला. त्यातील पहिला हंस म्हणाला, "बघ बघ, जानश्रुतीचे तेज सूर्यप्रकाशाप्रमाणे आकाशात सर्वत्र पसरलं आहे. सावध राहा हं. ते ओलांडून जाऊ नकोस, नाहीतर त्याच्या कीर्तीच्या प्रखर प्रकाशात तू जळून भस्म होशील. तुला माहीतच आहे ना, दानशूरपणासाठी प्रसिद्ध असा आज त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही." दुसरा हंस हसत म्हणाला, "गाडा ओढणारा रईक्व तुला माहीत आहे का? आणि राजा जानश्रुती रईक्वापेक्षाही महान आहे असं तुला म्हणायचं आहे का? जानश्रुती थोर नक्कीच आहे, पण नाव आणि कीर्ती याचा त्याला हव्यास आहे. जानश्रुती दान करतो, पण कीर्ती मिळवण्यासाठी रईक्व मात्र प्रसिद्धीपासून दूर केवळ ज्ञानासाठी जगतो." पहिला हंस म्हणाला, "हा रईक्व आहे तरी कोण? तो तर निव्वळ एक गाडा ओढणारा आहे. मग ह्या दानशूर राजा ज्ञानश्रुतीपेक्षा तो महान कसा असेल?" हंसपक्षाचं हे भाषण ऐकून जानश्रुती चकितच झाला. राजा अतिशय सुज्ञ होता. त्याने रईक्व कोण आहे याचा शोध घेण्याचा निश्चय केला. रईक्वाचा शोध घेण्यासाठी सर्व दिशांना त्याने आपले सेवक धाडले. अनेक प्रयत्नांनी रईक्वाचा शोध लागला. राजाला लगेच कळविण्यात आलं, रईक्व एका लहानशा झोपडीत राहतो आणि गाडा ओढून उपजीविका करतो, पण त्याच्या चेहऱ्यावर ज्ञानाचं विलक्षण तेज आहे. तात्काळ राजाने रईक्वाची भेट घेण्याचं ठरवलं. ज्या ज्ञानामुळे रईक्व एवढा महान बनला आहे, त्या ज्ञानाची त्याच्याकडे याचना करण्याचे राजाने ठरवले. राजा असल्यामुळे जानश्रुतीने भेटीची जय्यत तयारी केली. त्या काळी सोने, रथ आणि गाई-गुरं ही मौल्यवान संपत्ती समजली जात असे. अनेक गायी, रथ आणि सोने घेऊन जानश्रुती रईक्वाला भेटण्यासाठी निघाला. ही सर्व संपत्ती रईक्वाच्या चरणी अर्पण करून तो म्हणाला, "महाराज, कृपा करून या सर्वाचा आपण स्वीकार करा आणि मला आध्यात्मिक ज्ञान द्या." रईक्व म्हणाला, "अध्यात्म ज्ञान हे शिकवता येत नसतं. शिवाय तू दिलेल्या या सर्व गोष्टींची मला आवश्यकता नाही. हे सर्व तू परत घेऊन जा." निराश होऊन राजा परत गेला. परंतु दृढनिश्चयी असल्यामुळे तो नाउमेद झाला नाही. त्याने परत रईक्वाच्या भेटीला जाण्याचं ठरवलं. त्यावेळी त्याने अधिक मौल्यवान वस्तू घेतल्या. त्या सर्व भेटवस्तू स्वीकारण्याची आणि आध्यात्मिक ज्ञान देण्याची राजाने रईक्वाला कळकळीची विनंती केली. त्यावेळी त्याच्या मनात कोणताही अहंकार नव्हता. पण त्यावेळीही रईक्व त्या भेटवस्तूंमुळे जराही विचलित झाला नाही. पण आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी राजा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होता.
तसंच हे ज्ञान देण्यास योग्य असलेल्या व्यक्तीला शरण जाऊन ते संपादन करण्याची राजाची तयारी होती. राजाची ही चिकाटी, जिज्ञासू वृत्ती आणि प्रामाणिकपणे प्रयत्न पाहून आता मात्र रैक्व भारावून गेला. एका आदर्श शिष्यात आवश्यक असलेले गुण, चिकाटी, जिज्ञासू वृत्ती आणि प्रामाणिकपणा रैक्वाला राजात दिसलं. इंद्रिय संयम व आध्यात्मिक साधनेमुळे रैक्वाला परमज्ञान प्राप्त झालं होतं. त्यामुळेच सामान्य गाडा ओढणारा रैक्व आज ज्ञानश्रुतीपेक्षाही महान बनला होता. राजाने अतिशय विनयपूर्वक अर्पण केलेल्या भेटवस्तूही आता रैक्वाने स्वीकारल्या आणि त्याला प्राप्त असलेले परमज्ञान त्याने ज्ञानश्रुतीला दिले. या कथेतून काय बोध घ्यायचा? तर गुरूंचं महत्त्व. आधुनिक युगात ज्ञानाचे असंख्य स्रोत उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ पुस्तके, ज्ञानकोश, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI इत्यादी. परंतु आपल्या पंचेंद्रियाद्वारे मिळणारे हे ज्ञान परिपूर्ण नसते. आध्यात्मिक ज्ञान आणि विशिष्ट जीवनमूल्ये ही गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच आत्मसात करता येतात. या कथेत ज्ञानश्रुती हा राजा विद्वान असला तरीही आध्यात्मिक ज्ञान संपादन करण्यासाठी त्याला गुरु म्हणून सामान्य गाडीवाहक अशा रैक्वाचे शिष्यत्व पत्करावे लागले. खरं ज्ञान हे अधिकारी गुरूंकडूनच मिळत असतं. राजा ज्ञानश्रुतीच्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात आलं असेलच की चिकाटी आणि दृढनिश्चयाने सतत प्रयत्न केल्यास आपल्याला ध्येय साध्य करता येतं.